मार्कानंतर मार्क ज्याला जास्त आहेत त्याची निवड केली जाते. 10 उमेदवार एका विषयासाठी 10 उमेदवार हे केले जातात. त्यानंतर त्यांना कळवलं जातं की ज्यांची निवड झाली तर लेटरनं मेल केला जातो, व्हॉट्सअप केलं जातं, यांना कळवलं जातं आणि त्यानंतर मग शासनावर शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत तिची तपासणी होते. कागदपत्रांची व्यवस्थितरित्या आता सध्या खूप कडक वातावरण आहे. त्यामुळं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की कोणीही पैशाची मागणी केली संस्थेत वगैरे तर ते करता येणार नाही. एखाद्या जरी तक्रार केली गुणवत्तेच्या आधारावर करायचं. संस्थेत कोणी पैशाची मागणी केली तर नाही म्हणायचं. तक्रार झाली तर मग ते पुन्हा आणि एखादी जरी तक्रार केली शिक्षण आयुक्ताकडे परवा सगळ्या सक्त सूचना दिल्या की जर काय पैशाची मागणी करत असेल तर लगेच तक्रार करा म्हणून. मग तिथं शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडं हे होतं आणि त्याची NOC शिक्षण अधिकारी देतात संस्थेला आणि संस्था मग त्यांना ऑर्डर देते. मग हजर करून घेतलं जातं. हो सगळे असतात. पॅनल तयार केले जातात. पॅनलमध्ये विषय शिक्षक बाहेरचे असतात, संस्थेतले असतात. बाहेरचे तज्ज्ञ शिक्षक असतात. संस्था अध्यक्ष, कार्यवाह, संस्थाचालक हे सगळे असतात. मुख्याध्यापक पण असतात. मुख्याध्यापकांचा फारसा संबंध नसतो यामध्ये. संस्थेनं सगळ्या कार्यवाही करायच्या असतात आणि मग मुख्याध्यापकांना कळवायचं असतं की या उमेदवाराची आम्ही निवड केल्या, तुम्ही त्यांचा हजर रिपोर्ट घ्या. आणि मग काय पगार वगैरे असं काय शिक्षण सेवक 3 वर्षाचा असतो. 3 वर्ष 10,000-15,000 नाही 3 वर्षाचा असतो. BEd असेल तर त्याला 18,000 रुपये. 5वी ते 7वी 16,000 रुपये. DEd 16,000 रुपये आणि BEd 18,000 रुपये. 3 वर्ष आणि रजा 3 वर्षात 5 रजा असतात. किरकोळ रजा. 5 रजा. 3 वर्षानंतर तुमचं चारित्र्य हे केलं जातं. तुम्ही कसे तुमची वागणूक आहे काय आहे हे शासनाला कळवलं जातं. त्यामुळं खूप व्यवस्थित हे करावं लागतं, राहावं लागतं. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा लागतो आणि इतरांशी सुद्धा सुसंवाद उलट बोलणे किंवा काय करणे असं चालत नसतं. व्यवस्थित. माध्यमिक म्हणजे 8वी ते 12. आता 9वी ते 12वी हा घटक माध्यमिकसाठी जोडला जातो. नवीन अभ्यासक्रम नवीन जे येणार आहे त्यासाठी 9वी ते 12वी, 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वी असे 3 गट झाले. 5वी ते 8वी कुठला माध्यमिक? DEd वगैरे 5वी ते 8वी आणि BEd. 9वी ते 12वी BEd, MBA वगैरे.